उपवर्गीकरण विरोधात कृती समिती मुंबईची घोषणा. अनेक पक्षातील व संघटनेतील मान्यवर उपस्थित. अनेक प्रस्ताव व ठराव मांडण्याची केली मागणी. मागे सुद्धा मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्यामध्ये विरोधी समितीचं स्पष्ट मत आहे. उपवर्गीकरणाला त्याचे दूरगामी परिणाम सर्वच समाजाला भोगावे लागणार आहेत आणि म्हणून आम्ही हा वैचारिक विरोध या ठिकाणी स्पष्टपणे केलेला आहे. आणि हा प्रश्न तडीला लावायचा आहेच, पण याच्यात कुठेही कटुता येणार नाही किंवा समाजामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होणार नाही अशा भावनेनं अभ्यासाच्या कसोटीवर हा मुद्दा आम्ही महाराष्ट्रातील हे ज्या 59 जाती आहेत त्या जातींच्या घराघरामध्ये हा मुद्दा आम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने घेऊन जाणार आहोत आणि त्यांना आकडेवारीनुसार या राज्याची सामाजिक स्थिती लक्षात घेऊन हा प्रश्न आम्ही शेवटपर्यंत सरकारकडे घेऊन लढणार आहोत. उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. उपवर्गीकरणाने मागासवर्गीय समाजातल्या कुठल्याही समाजाचं फार मोठं कल्याण होणार नाही आहे. उलट आमच्यामध्ये फूट पडेल आणि विनाकारण मागासवर्गीय समाजाची जी एकजूट आहे आज ती भंग पावेल आणि एकमेकाच्या विरोधात कारण नसताना हे म्हणतात ना माळ्याची मका आणि कोल्ह्यांचं भांडण, अशा पद्धतीने विनाकारण आम्हाला एकमेकाच्या विरोधात लढण्यासाठी शासनच प्रयत्न करत आहे. तर आणि म्हणून शासनाने या संदर्भामध्ये हा सगळा प्रयत्न, हा सगळा खटाटोप थांबवावा आणि ज्या जातीवर अन्याय होतोय, ज्या जातीला अद्यापपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशी भूमिका असेल तर त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि खरोखर जर एखाद्या जातीवर अन्याय झालेला असेल तर मात्र त्या जातीला शासनाने त्या स्तरावर मोठं पॅकेज देऊन तो बॅकलॉग भरून काढावा. परंतु जातीमध्ये भांडणं लावण्याचं मात्र थांबवावं अशा तऱ्हेची आमची. बदर समितीचा अहवाल अजून प्रकाशित होत नाही, त्यासाठी तुमची मागणी काय असेल? आम्ही मागणी केलेलीच आहे आणि आमच्याबरोबर समाजातले अनेक घटक मागणी करतायत. तो अहवाल ज्यावेळेला प्रसिद्ध होईल त्यावेळेला दूध का दूध, पाणी ते पाणी होईल आणि त्याच्यातून मग भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा सर्वांना काय पावलं टाकली पाहिजेत, कोणती भूमिका घ्यायला पाहिजे या अनुषंगाने तो अहवाल तुम्ही अजून बासनात गुंडळून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला मागताय. ते कसं काय देणार? तर तो अहवाल पहिला उघड होऊ द्या, त्याचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका आणखी स्पष्टपणे मांडूच. अबकडे वर्गीकरण अत्यंत झपाट्यानं आणि अत्यंत वेगानं महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये संघर्ष उभा राहण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि स्पष्ट सांगायचं तर मातंग समाज विरुद्ध पूर्वाश्रमीचा महार समाज अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अत्यंत गंभीर वातावरणामध्ये आजची बैठक संपन्न झाली. आम्ही आजच्या बैठकीमध्ये जे वेगवेगळे ठराव केले आहेत त्यानुसार जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय 2027ला अचूक वस्तुनिष्ठ जातीची आकडेवारी हाती आल्याशिवाय वर्गीकरणाचा निर्णय घेऊ नये अशा प्रकारची मागणी केली आहे. उपवर्गीकरणच्या संदर्भात अनेक आंबेडकरी समूह वेगवेगळ्या पद्धतीने आपले लढे उभारत आहेत, संघर्ष करीत आहेत. या सर्व वेगवेगळ्या गटांना आपण एकत्रित करून हा संघर्ष अधिक तीव्र करणार आहात. तर या आधी आपण याबाबत कोणते कोणते प्रयत्न केलेले आहात? या संदर्भामध्ये ग्रामीण जिल्हा पातळीवर आंदोलनं सुरू झालेली आहेत, लोक करतात आहे आणि ते उत्स्फूर्त आहे. कोणत्याही गटाची तटाची पक्षाची नाही आहे. आम्ही करतोय, सर्वांना आम्ही कॉल करतोय, सर्वांना सोबत घेऊन पुढे चालायची आमची भूमिका आहे. या विषयावरती आमचं एकच मत आहे, सरकारला जे काही करायचं आहे सरकारने ते अवश्य करावं जर त्यांचं तसं मत असेल.
परंतु जे काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे जमा झालेलं आहे, जो काही अहवाल तुमच्याकडे आलेला आहे, तो समाजापुढे सादर करावा अशीच आमची माफक मागणी आहे. आणि मग इम्प्लिमेंट डाटा जमा झाल्याशिवाय, एकत्रित केल्याशिवाय, संपूर्ण डाटा आल्याशिवाय आपल्याला कसं कोणत्या गटाला, कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण देतं आपल्याला कसं कळणार आहे. आणि म्हणून समाजामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, समाजामध्ये काही पुढे चालून आणखी काही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये, एकोपा राहावा या अनुषंगाने हे समिती गठीत होऊन आम्ही सर्व जातीतील मंडळींना एकत्रित लवकरात लवकर बोलून या अनुषंगाने आम्ही कार्य करणार आहोत. तुम्ही पत्रकारांनी देखील आम्हाला साथ द्यावी अशी तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत आणि सरकारने पण घाई करू नये अशी आम्ही विनंती करत आहोत.